छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरात एक अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने एकाच कुटुंबातील तिघांचा अत्यंत दुर्दैवी अंत झालेला आहे। डोंगराच्या कड्यावर गेलेल्या त्या मुलाला वाचवण्यासाठी माजी सरपंचाने त्याला iPhone 15 Pro देण्याचे आमिष दाखवून खाली येण्याची विनंतीसुद्धा केली होती, कारण त्या मुलाला iPhone हवा होता असं सांगितलं जात आहे। मात्र हताश झालेल्या मुलाने आता कशावरच सोल्युशन उरलेलं नाही असे म्हणून स्वतःला झोकून दिलं। त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा तोल गेला, तर डोळ्यांदेखत घडलेला हा भीषण प्रकार पाहून आईनेही डोंगरावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली। वाळूज परिसरातील खवड्या हा डोंगर नाही तर मृत्यूचा सापळा बनलेला आहे। अशा अनेक घटना या ठिकाणी घडल्या आहेत। कुणाल चांदगुडे वय वर्ष 19, वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता असे मृत झालेल्या तिघांची नावे आहेत। मुलगा आपली जीवनयात्रा संपवत आहे अशी माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती। त्यानंतर पोलीस आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते। मात्र डोंगराच्या कड्यावर उभा असलेल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल गेला आणि दोघेही खाली कोसळले। फोटोप्रमाणे व्हिडिओ अनेक सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत। मुलगा ज्या कड्यावरती उभा राहिलेला आहे तो वडील त्याच्या जवळ जातात आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात, परंतु मुलगा मागे सरतो आणि वडीलसुद्धा त्याच्याबरोबर खेचले जातात आणि अक्षरशः दोघेही खाली पडले जातात। त्यानंतर घडलेला हा धक्कादायक प्रकार आईने पाहिला आणि आईनेही उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली। अग्निशामक दलाच्या वतीने तिघांनाही वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्यात आली होती, मात्र तरुणाने वारंवार जागा बदलल्याने त्यांना वाचवण्यात अपयश आले अशी माहिती प्रत्यक्षदर्शी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली। कुणाल नावाचा हा तरुण जो होता सकाळी 10 वाजल्यापासून तिसगावच्या डोंगरावरील कड्यावर उभा राहून सतत जागा बदलत होता। त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीस आणि ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले। तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी प्रसंग सावधान राखून कुणालची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला। त्याची समजूत काढताना जाधव म्हणाले, हे बघ, माझ्याकडे मोबाईल आहे, तुला हवा असलेला iPhone 15 Pro मी तुला आणून देतो, पण तू खाली ये। मात्र अत्यंत निराश झालेल्या कुणालने गुडघ्यात वाकून आता कोणत्याही गोष्टीवर कशाचंही सोल्युशन उरलेलं नाही, फक्त हेच एक सोल्युशन आहे असं उत्तर दिलं होतं। जवळपास 3 तास कुणालची आई रडत रडत त्याची मनधरणी करत होती। शेवटच्या 15 ते 20 मिनिटात कुणालचे वडील धीर करून डोंगरावर आले। मुलगा बोलण्यात गुंतलेला असताना त्याला कड्यापासून मागे खेचण्याचा प्रयत्न वडिलांनी केला, मात्र वडील पुढे सरसावताच कुणालने उडी मारले आणि त्याला धरण्यात प्रयत्नात वडिलांचाही तोल जाऊन दोघेही दरीत कोसळले। आपल्या डोळ्यात देखत पती आणि मुलाचा झालेला करून अंत सहन न झाल्याने तीव्र धक्क्यात असलेल्या आईनेही क्षणाचा विचार न करता डोंगरावरून उडी घेतली। एका क्षणात कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जे आहे ते हादरलेलं आहे।